काय ना तुझं तुझं नाव काय? इकडे बीच आहे हे बघा, या साईडला पण बीच आहे पूर्ण. भाई 95 अय पेट्रोलचा भाव बघ, फुल कर फुल. मॅगी खायला लागलोय बघ, गरम गरम मॅगी. सागर बाबा चालू केली मॅगी खायला. तर मित्रांनो आपण आता गुजरातमध्ये पोचलेलो आहे आणि माझी गाडीची PUC संपलेली होती. तर बघा PUC काढली आपण आता. तिकडे 50 रुपये PUC, आपल्याकडे 100 रुपये आहे. काढायचं तिकडे जाऊन काढा. बघा तिकडे येऊन PUC काढली मी. डायरेक्ट ऑनलाईन लगेच होऊन जाते. आणि आता इकडून किती किलोमीटर आहे रे आपल्याला? 22 किलोमीटर. 22 किलोमीटर आहे, म्हणजे अर्धा पाऊण तासाचा रस्ता आहे आपल्याला, फक्त जास्त नाही मिळत. आता आपण फक्त एकदा जाऊन पेट्रोल टाकू. सागर भाऊ तर एकदम फुल आहे बरोबर ठेवा लागते. आपलं फुल नाही मिळत. आपण 500 टाकलं तिथपर्यंत आपण आलो. आता एकदा टाकू पेट्रोल इकडे आणि मग जाऊ डायरेक्ट पुढे. चला. तर आपण PUC काढली, त्याचा आपण इकडून निघणार आहेत. चलो भा लेट्स गो. आता फक्त पेट्रोल टाकतो एकदा मग जाऊ. PUC वाला आम्हाला भेटत नव्हता कधीपासून, आत्ता जस्ट भेटला PUC वाला आणि आता PUC काढली आहे. आता आम्हाला टेन्शन नाही, कारण की 50 रुपयाच्या PUC साठी ना मला 500 रुपयाचा फटका लागू शकला असता. आणि इकडे PUC स्वस्त आहे, 50 रुपये. आपल्या सफाळ्यात आहे ना, सफाळ्यात हायवेला, म्हणजे महाराष्ट्र चालू झाला ना का तिकडे 100 घेतात. कारण की मी हायवेला एकदा आपल्याकडे हायवेला काढलेले एकदा, तिकडे पण 100 घेतलेले. आपल्या सफाळ्यात पण काढले, तिकडे पण 100 घेतलेले. इकडे फक्त आणि फक्त 50. डिजिंग चाचा क्या कर रहे हो? बोलदार भाई पुढे पेट्रोल इकडे थांबू पेट्रोलसाठी. पुढे थांबू. हां पुढे थांबू. हा बघा थंड झालं मस्त. वापी 13 किलोमीटर. सिल्वासा 13 किलोमीटर. आपल्याला जायचं वापीला स्टेट जायचं आहे. भाई इकडचा रोड बघा डांबरीकरण, आणि आपल्याकडचे रोड सिमेंट कॉन्क्रीट. म्हणजे डांबरी चांगले का सिमेंट कॉन्क्रीट चांगले. म्हणजे जे रोड होते ते त्याची उखाडून वाट लावून टाकली. भारत पेट्रोल, मी त्याला बोललो जिओच्या पेट्रोल पंप टाकू, तर जिओच्या पेट्रोल पंप बरोबर नाही. भारत पेट्रोलियम टाकू. भारत, मला भारत दिसले इकडे पेट्रोलियम. भाई 95 अय पेट्रोलचा भाव बघ. फुल कर फुल. हा असंही कर ना. भाई पेट्रोलची टाकी बघ. अरे तिकडे मी बघितलं नाही किती किलोमीटर हे झालंय, तर किती भरलं पेट्रोल. हा किती? 5.5 कसं येईल रे भाऊ? 110 रुपये लिटर पेट्रोल आहे तिकडे. मग 5.5 कसं 510चं पेट्रोल टाकलं? हां मग 4 लिटर झाले असेल. 4 आणि हे 11. भाई 11 लिटर 56 आलेलं आहे. आणि 95 रुपीज पेट्रोल आहे आणि टाकी फुल आपली झालेली आहे. तर आपलं पेट्रोल फुल झालं आणि माझी स्वतःची टाकी पण खाली गेली मी. आता निघूया. चलो लेट्स गो. तू पुढे चालेल तर बरं होईल आता. हां कारण की मॅप तू लावलाय ना, नाही तर मी जायचं सरळ अहमदाबादला डायरेक्ट. म्हणून त्याला बोलत तू पुढे चाल, मी मागून येतो. एकदम टाकी फुल गेली, म्हणजे एकदम फुल गेली. भाई हा रोड कुठे जातो? कसला रोड आहे हो? हो ब्रिज आहे वाटते. ह्या साईडला त्या साईडला जायला.
हा ओव्हरब्रिज आहे कारण की हा बघा इकडून रेल्वे दिसते एक गुजरातची रेल्वे. हो इकडूनच आहे का? भाई रेल्वे फाटकातून चाललोय. इकडे तर फाटक अजून चालू आहेत. आपल्याकडे फाटक कधी बंद करून टाकलं ह्यांच्यात. इकडे पण 4 पॉइंटर आहेत. हा 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 ब्रिज बांधायला म्हणजे इकडे पण बंद करून टाकतील. काही गावाची नावं नाही समजत. याला कोणाला समजत जरा सांगा. एखाद्याला क्या काय काय समजत नाही. जुरी दिसते जुरी. एक नाका वलसाड स्टेशन गुजरातची एक नाका. एवढा स्लो गाडी झाला तो काका स्पेंडरवाला काका आमच्या पुढे गेला ना. आम्ही आहे अजून इकडेच. मला मॅप नाही माहिती रस्ता नाही माहिती बरोबर नाही तर मी पण याच्या पुढेच गेला. आता येताना याच्या मी पुढे राहील कारण की मी फास्ट चालेल तर यो फास्ट चालेल. याच्या मागे राहणार यो सावकाश जाणार. अरे बरोबर चालू आहे का? हा बघ दार फार कुठे जायचो? काय 5 किलोमीटर देवगा बीच? हा बरोबर आहे बरोबर आहे. अरे तिकडून सरळ पण रस्ता होता वाटते. नाही नाही हाच रोड आहे. छोटा छोटा रोड आहे. कुठल्या बीचला चाललोय आपण? कशा कुठे चाललोय आपण? कुठे चाललो म्हणजे आम्ही इकडे चाललोय. नाही काय कुठल्या लोकेशनवर? बीच मोठी दमन बीच. हा छोटा रोडवरून आतमधून जातो. किती किती मिनिटं दाखवते? एस्टिमेट 8 मिनिटं. चल आपण मधल्या रोडने घुसलो. मॅपने दाखवलाय. हा बरं आहे ना. हाच शॉर्टकट रोड वाटते तो बोलत होता काल. भाई यो याने कुठला बीच काढलाय काय माहिती दमनचा. त्या बीचला झालोय गावाभिवातून रोड काढायने. इकडून मेन रोड आहे आणि भाऊने गावातून आणलाय. थांब रे जाऊ दे थांब. चुत्तिया मॅप आहे चुत्तिया मॅप. तिकडनंच लेप मारायचा होता आम्हाला. इकडनं लेप मारायला दाखवते. जे बघा तिकडून रोड होता हा इकडून घेऊन आला. दमन पोलीस म्हणजे आपण दमनमध्ये घुसलेलो आहेत. आता कुठे चाललोय काय माहिती दमनला. आपण दमनचे रस्ते एवढे भारी आहेत पण आपला मित्र आहे तो एकदम एकदम आरामशीर चालवतो गाडी. हे काय रे
हाऊस हे काय इकडेच आहे सर्व. मोठी दमन फोर्ट, लाईट हाऊस. दमन दमन फोर्ट हा बाई. दमन आलो आपण. जी कलर कलर झाड होती तीच ती कलर रे झाड सांगते घर. दमन फोर्ट या बहिणीचे ते किती मोठा आहे. इकडे रस्ता आहे तिकडे रस्ता आहे. बरोबर आहे. वेलकम टू दमन. मग कुठे जायचं पुढे जायचं. बाईक लावायला जागा होती तू. देवका बीच कुठे आहे. देवका बीच. आता या बीचचं नाव बघायला लागेल मॅप काढून. A few moments later. तर फायनली आपण दमन बीचला पोचलेलो आहेत. हा बीच कुठला आहे रे. नाव काय बीचचं. त्याला पण माहिती नाही पण हा बघा इकडे पूर्ण बीच आहे. हे बघा हे बघा मोठी दोन बीच आहे. हे बीचचं नाव. आम्ही आता पुढे अजून देवका बीचला जाऊ. असं पुढून इकडून सरळ सरळ इकडून सरळ सरळ पूर्ण म्हणजे लास्टपर्यंत एकदम बीचच आहे. आता इकडे जाऊन थोडं आम्ही मॅगी खाणार आहेत. हे बघा मॅगीचे दुकान आहे तिकडे. त्यामुळे तुम्हाला इकडे इकडे मॅगीची दुकान आहेत. हे बघा तिकडे जाऊन आम्ही मॅगी खाणार आहेत. कारण की आम्ही फक्त चहा आणि बनपाव खाल्ला आवराल. त्याच्यापेक्षा काय खाल्लं नाही. त्याला बोललो आता आपण मॅगी खाऊ. नंतर मग आपण दुपारी नंतर जेवू 1 वाजता. इकडून मॅगी खातो. नंतर मग आम्ही इकडून फिरायला जातो हळूहळू. लाईट हाऊसच्या इकडे आम्ही निघालो पण तिकडून आम्ही इकडे आलो. आता तिकडे परत जातो तुम्हाला दाखवतो लाईट हाऊस. चला भाई आम्ही आता इकडे बसलोय आणि मॅगी खायला लागलोय बघा. गरम गरम मॅगी. सागर बाबा चालू केली मॅगी खायला. सागर बाबा का टेस्ट सांगा किती टेस्ट सांगा. गरम आहे. तुला थंडी लागलेली असते ना म्हणून तुझ्यासाठी गरम गरम एकदम खायला लागलोय. सागर पण खायला लागले आपण पण खाऊ आता. सागर भाऊ कसं वाटते. मस्त आहे ना गरम गरम. थंडी उडली का. थंडी उडली त्याची थंडी उडली. आपल्याला थंडी एवढं लागलं नव्हती. आपण जॅकेट वगैरे घातलंय. त्यांनी जॅकेट वगैरे त्याचं भेटलं नाही जॅकेट ॲक्च्युली म्हणजे म्हणून त्यांनी घातलं नाही. चला आता आम्ही खातो. तर मित्रांनो आता आम्ही लाईट हाऊसवर पोहोचलेलो आहेत. आणि हे बघा लाईट हाऊस इकडे आहे. इथे दिसेल तुम्हाला या साईडला. पण ह्या साईडला ना इकडे नो पार्किंग आहे. हे बघा म्हणून आम्ही गाडी लावत नाही. इकडून डायरेक्ट पुढे जातो. पुढचं बघतो आणि इथे लावायला फुकटची पार्किंग दिले पैसे पावती फाडतील त्याच्यामध्ये पुढेच जातो. फायनल आपण देवका बीचला पोचलेलो आहे. देवका बीचला आम्ही बसलेलो आहेत आणि आमचे हेल्मेट पण बसवले आहे तिकडे. आणि गाडी बघा इकडे पार्क केलेली आहे. कुठे गेली बघा. अरे आता दाखवतो. हे बघा गाडी इकडे पार्क केलेली आहे. आणि इकडे बघण्यासारखं खूप आहे पण बघू नका. इकडे बघा इकडे बीच आहे. हे बघा या साईडला पण बीच आहे पूर्ण. या साईडला फक्त तुम्हाला खायचं भेटेल. सँडविच त्या साईडला फक्त सँडविच वगैरे भेटेल. आणि हे बघा ही पटरी आहे. याच्यातून ट्रेन येते. आता ट्रेन गेली इकडून. ती पण सागर मुले गेली कारण की सागरला लेट झालं. हा लेट झालं. आता आम्ही तिकडे स्टेशन आहे. तिकडे स्टेशन आहे. असं तिकडे स्टेशन आहे. तू बोलतो आता थोडा वेळ नाही त्याची वाट बघतो आम्ही. ती आली की आम्ही बसून जाऊ पुढे. हे गार्डन आहे. या गार्डनमध्ये सागर बोलतो फिरू असं. आता जातो आम्ही तिकडेच फिरतो जाऊन ना. आता बोललो तिकडून ट्रेन आहे. त्या पटरीला ट्रेन येते. ट्रेन आलेली आहे. आम्ही वाट बघू स्टेशनवर थांबून ट्रेन आलेली. ट्रेन दाखवतो तुम्हाला. कडक ट्रेन गेलेली आहे. आणि आपला बाबू भेटला आहे. ए बाबू इकडे काय ना तुझं नाव काय. नाव काय ऍपल फोन नाही. नाव काय तुझं नाव काय. हा इकडे ना तुला कुठली गाडी आवडते. हा निंजा 2चं पण नाव माहिती आहे त्याला. निंजा 2 माहिती आहे तुला. असं आवाज कसा येतो. आवाज दिसतो तुला.
बाबूला नाशिकवरून नाव काय सांगितलं रे? आरव सूर्यवंशी अरे सूर्यवंशी काय नाव आहे सूर्यवंशी त्याला picture निंजा वाला एच2 आवडते तू निंजा ऐक ना हो बाबू तू एच2 बघितले पडेल ते पडेल 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 हात नाही लावायचा आपलं नाही ते एच2 बघितले का तू निंजा एच2 हा HP नाही बघितले ZX बघितले बघितले काही आम्ही आता घरी चाललेलो आहेत 12:30 वाजलेले आहेत आणि तुम्हाला दमन बीच कसा वाटला ते सांगा मी एका दिवस आम्ही परत येणार आहेत नाईटसाठी येणार आहेत कारण की दिवसा एकदम ऊन आहे बघा तसं आता थंडीचे दिवस आहेत एवढं ऊन लागत नाही आणि सागर भाऊ आहेत आपले मागे जिथून येणार होता पण तो आला नाही आणि तुम्हाला कसा वाटला बीच मला कमेंट करून नक्की सांगा मला तर आवडला बाबा बीच मस्त बीच आहे एकदम स्वच्छता भारी आहे इकडे म्हणजे एक पण कागदाचा कचरा दिसणार नाही तुम्हाला कुठेच का कचरा आहे काय आहे आपल्यासारखं नाही का केव्हा बीच वगैरे तिकडे कसं कचरा पूर्ण इकडे बीचमध्ये खाली जातील तरी पण कचरा भेटणार नाही तुम्हाला इकडे तर सोडा खाली पण कचरा भेटणार नाही तर कमेंट करून सांगा तुम्हाला बीच कसा वाटला ते